या मातीने दिला वारसा कठोर छाती दगडाची. या मातीने दिला वारसा कठोर छाती दगडाची. दिली नद्यांनी ध्येयासाठी समर्थता बलिदानाची. पहाड डोंगरे इथे सांगती अजिंक्यता अभिमानाची. जगदंबेचा पालव येथे लढवय्यांच्या सदाशिरी. रणफंदीची जात आमची कोणामा भयभीत करी, कोणामा भयभीत करी. नमस्कार माझ्या प्रिय शिक्षक बंधू आणि भगिनींनो, मी प्राध्यापक मारुती विठ्ठल शेळके आपल्या सर्वांच्या लाडक्या व्यासपीठावर अर्थात शेळके मास्टरमाइंड अकॅडमीच्या या व्यासपीठावर सहर्ष असे स्वागत करीत आहे. आजचा टॉपिक तुम्ही सर्वजण आतुरतेने वाट पाहत होतात आणि त्या टॉपिकबद्दल आपण अगदी 2 मिनिटांमध्ये चर्चा करणार आहोत. कालची महत्त्वाची घटना काय? 23 नोव्हेंबर 2025 रोजी TET शिक्षक पात्रता परीक्षा झाली. सेवेत असणाऱ्यांसाठी त्याचबरोबर सेवेमध्ये जाणाऱ्यांसाठी. लाखो उमेदवारांनी परीक्षा दिली. त्यानंतर उत्तरपत्रिका आली, उत्तरसूची आली. या उत्तरसूचीमध्ये आक्षेप घेण्यासाठी आपल्याला संधी दिली. आपण संदर्भासह आक्षेप नोंदवले, मात्र बहुतांशी प्रश्नामध्ये बदल झाले नाही, प्रश्न रद्द झाले नाही, अशा सगळ्या गोष्टी होत्या. त्याचबरोबर त्यानंतर निकाल आला आणि त्या निकालामध्ये 60% आणि 55% म्हणजे 90 गुणांसाठी आणि 83 गुणांसाठी पासिंग दिली. तिथे परत अनपेक्षितरित्या दुसरी एक गोष्ट झाली की दरवर्षी 82ला पासिंग दिली जायची, म्हणजे 82.5 खरं तर 55%, मात्र राऊंड फिगर 82ला पासिंग दिली जायची. यावर्षी 83. त्यामध्ये काही हजारो उमेदवार अपात्र त्यामुळे ठरले. त्याचबरोबर प्रश्नांमध्ये जर योग्य तो बदल झाला असता तर पात्रतेची अजूनच संख्या वाढली असती. त्याचबरोबर काही उमेदवारांना निवडलेली मीडियम एक होती, मात्र प्रश्नपत्रिका दुसऱ्या मीडियमची आली. असाही घोटाळा झाला किंवा असाही गोंधळ झाला. आणि या संदर्भात आपण अनेक पद्धतीने प्रयत्न करत होतो. शेवटचा प्रयत्न खरं तर सेकंड लास्ट म्हटलं तर काय अडचण नाही, मात्र परीक्षा परिषदेनं दिलेल्या सकारात्मक प्रतिसादामुळे मी शेवटचा प्रयत्न म्हणतो. आणि शेवटचाच प्रयत्न असा की आपल्या सगळे प्रश्न परीक्षा परिषदेनं अतिशय खूप छान पद्धतीनं विचारात घेतले. आणि काय झालं, कसं झालं, त्याबद्दल 2 मिनिटाचा आज छोटासा व्हिडिओ. आपल्या सर्वांचे अगदी काठावर असणाऱ्यांना 82-83च्या माध्यमातून असेल किंवा प्रश्नांच्या बदलामधून, प्रश्नांच्या सुधारणेमधून, प्रश्न रद्द करून आणि मीडियम बदल, या सगळ्यांना न्याय मिळावा आणि आपण अपात्रचे पात्र ठरावेत, यासाठी आपल्या शेळके मास्टरमाइंड अकॅडमीकडून माझ्याकडून हा एक छोटासा प्रयत्न होता. हा प्रयत्न करत असताना माझ्या मंत्रालयामध्ये असणाऱ्या किंवा मुंबईतील अनेक वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये अधिकारी पदावर असताना त्यांनी जो खूप छान पद्धतीने सहकार्य केलं आणि कालचा जो उपक्रम आहे, कालचं जे काम आहे ते अतिशय यशस्वीरित्या पार पाडलं. म्हणून सर्वप्रथम मी माझ्या सर्व त्या जीवलग मित्रांचे, अधिकाऱ्यांचे, पदाधिकाऱ्यांचे, शिक्षण विभागाचे आदरणीय श्री शिक्षण मंत्री साहेबांचे, सर्वांचे, सचिव साहेबांचे, पत्रकार परिषदेचे मी मनापासून आभार मानतो. आणि खरोखर आपण या सर्व उमेदवारांच्या पात्रतेसाठी सकारात्मक तुम्ही जो विचार केला त्याबद्दल मनापासून आभार आहे. झालं काय, ठरल्याप्रमाणे सकाळी 9:30 वाजता रात्रभराचा हा ट्रॅव्हल्सचा जो प्रवास आहे तो प्रवास करून सकाळी 9:30 वाजता मंत्रालयासमोर हजर झालो. एक छोटासा फोटो घेतला. त्याच्यानंतर पुढे मग मंत्रालयामध्ये एंट्री झाली. मंत्रालयामध्ये मित्रांसमवेत फोटो घेतला. इथं आदरणीय महसूल मंत्री साहेबांच्या बोर्डच्या समोर त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचं खूप छान, सर्वच राष्ट्रपुरुषांचे छान छान फोटो, त्यातला एक फोटो मी इथं लावला. मंत्रालय अवश्य पाहायला जावं. खूप छान पद्धतीनं बनवलेलं आहे. संपूर्ण महाराष्ट्राचे प्रश्न सोडवता यावे, छान कामकाज करता यावं, यासाठी तिथं प्रयत्न सुरू असतात. आपल्यासारखे अनेक लोक न्याय मागण्यासाठी जात असतात. त्यानंतर आदरणीय शिक्षण मंत्री साहेब दादाजी भुसे साहेबांच्या कॅबिनसमोर आम्ही 3-3:30 वाजेपर्यंत बसलो. आणि त्यानंतर 3-3:30 वाजता आम्हाला ज्यांच्या माध्यमातून आपण साहेबांची वेळ घेतली होती, साहेबांना भेटणार होतो, त्यांनी सांगितलं की आपल्याला साहेबांच्या निवासस्थानी, ज्याचं नाव आहे जंजिरा, त्या निवासस्थानी आपल्याला
भेटावं लागणार आहे आणि तिथं आपलं काम होणार आहे, तिथं आपली चर्चा होणार आहे, त्यानंतर पुढे. आणि म्हणून आम्ही धावत पळत पुन्हा मंत्री साहेबांच्या जंजिरा निवासस्थानी आलो. तिथं एक समोरच्या गार्डनमध्ये बंगल्याच्या घराच्या निवासस्थानाच्या समोर काढलेला फोटो आहे. साहेबांचे आदरणीय स्वीय सहाय्यक सोनवणे साहेबांनी आपल्याला हे सगळे सिस्टम, हे सगळे वेळ उपलब्ध करून दिली. साहेबांचे, सोनवणे साहेबांचे, शिक्षण मंत्री साहेबांचे मनापासून आभार. यानंतरचे फोटो मात्र साहेबांच्या घरामध्ये घेतलेला हा फोटो, यानंतरचे फोटो सोशल मीडियाला दाखवण्याचे किंवा अपलोड करण्याचे आपल्याला परमिशन नाही आणि आपले प्रश्न सुटावे, त्याच्यामुळं पुढचे व्हिडिओ, पुढचे अधिकाऱ्यांसोबत झालेली जी चर्चा आहे ती सांगत नाही, परंतु सांगतो की काय काय महत्त्वाच्या गोष्टी झालेल्या आहेत. किमान पात्रता निकष या चर्चेमध्ये सचिव साहेबांनी परीक्षा परिषदेच्या अध्यक्ष साहेबांशी संवाद साधला. स्पीकर ऑन करून आम्ही ते सगळं प्रत्यक्षदर्शी ऐकला, अनुभव घेतला आणि आम्ही सांगितलं की साहेब 82 गुणांना ओपन सोरता 82 गुणांना पात्र दिलं जात होतं. म्हणजेच किती तर 55% पात्रता होती. त्यामुळे 55% म्हणजे 82 थोडे होतात, 55% इज इक्वल टू 82.5 गुण होतात. आणि मग तुम्ही 82ची अपेक्षा कशी धरता? आत्तापर्यंत आम्ही ग्रेस देत होतो म्हणून आता बी ग्रेस द्यायचे का असा. पण म्हटलं साहेब ती मग 83 गुणांना जर पासिंग दिली ना तर आपला हा निकष मोडतोय आणि तिथं निकष होतोय 55.33%. आणि यानं होणार काय? यानं काही हजार विद्यार्थी उमेदवार अपात्र ठरणार आहेत आणि नाराजी वाढेल. यापेक्षा आपला काही फायदा नाही. उलट आपल्या शिक्षण विभागाचं काम चांगलं चालावं आणि त्याप्रत उमेदवारांनी सर्वांनी समाधानी असावं असाच आपला प्रयत्न असणार आहे. आणि म्हणून की खरोखर आज वरिष्ठ पातळीवरती परीक्षा परिषद आणि संबंधितांची मीटिंग आहे आणि त्यामध्ये हा मुद्दा डिस्कस केला जाऊन खरोखर विद्यार्थ्यांच्या सर्व उमेदवारांच्या भल्यासाठी पुन्हा 82 गुणांचा हा जो निर्णय आहे, हा 82 गुणांसाठीचा निर्णय परीक्षा परिषद संबंधित सर्व विभाग टीम जी आहे ती घेणार आहे किंवा घेऊ शकते. अत्यंत सकारात्मक प्रतिसाद संबंधित विभागानं दिलेला आहे. त्यामुळं मी तुम्हाला आत्ताच अभिनंदन करतो की 83 ऐवजी 82ला पासिंग. लवकरच घोषणा होईल, त्याबद्दल परीक्षा परिषदेचे आभार मानावे तेवढेच थोडे आहेत. त्यानंतर खरं तर मी प्रश्न सुधारणा आणि रद्दबद्दल बोललो तर सुरुवातीच्या टप्प्यामध्ये म्हणजे नाही, प्रश्नाची मर्यादा संपलेली, आता प्रश्न काय होणार नाही. पण जेव्हा सचिव साहेबांना हे सगळं अधिकृत प्रश्न कसे चुकलेले आहेत, पर्यायातच काहींची उत्तरं नाहीत, हे सगळं व्यवस्थित दाखवलं, त्यावेळेस त्यांनाही पटलं. आणि 10 मिनिटे 15 मिनिटे अपेक्षित होतं की वेळ देतील, मात्र 10 मिनिटे 15 मिनिटे नाही तर जवळपास 2 ते 2.5 तास आपले हे सगळे मुद्दे समजून घ्यायला संबंधित अधिकाऱ्यांनी वेळ दिला. हे खूप आणि खूप महत्त्वाचं आहे. त्यांची आपल्या सर्वांप्रती पॉझिटिव्ह बांधिलकी, त्यांची आपल्या शिक्षण विभागाप्रती बांधिलकी ही त्याच्यावरून दिसते. फक्त योग्य पद्धतीनं योग्य चॅनलनं काम केलं पाहिजे तर ते काम त्यांच्यापर्यंत पोहोचून सर्वांसाठी योग्य निर्णय घेतला जातो. अशी परिस्थिती काल मी अनुभवली. आणि हे प्रश्न रद्द करण्यासंदर्भात पुन्हा त्यांनी आम्हाला त्यांना पाहिजे त्या पद्धतीने मॅसेज बनवा, त्यांना पाहिजे त्या पद्धतीने संदर्भ द्या, हे सगळं आम्ही काल बनवत बसलो तिथं. अगदी गंमत म्हणून सांगतो की भला मोठा एक मॅसेज अर्धा तास मोबाईलवर टाईप केला आणि अगदी सेंड करणार साहेबांना, तर नेमकं काय झालं, नेमकं मोबाईलच स्विच ऑफ झाला. पण परत तिथं घाईघाईनं चार्जर बॅगमध्ये नेला होता, चार्जिंगला लावला, मोबाईल चालू केला, मात्र तो ड्राफ्टमध्ये सेव्ह झाला होता आणि मग तो पुढची प्रोसेस करता आली. नक्कीच परीक्षा परिषद या संदर्भात सुद्धा की जिथं उत्तरे चुकीची आहेत, जिथं उत्तरे चुकीची आहेत आणि पर्यायामध्ये बरोबर पर्याय आहे तर तिथं बरोबर पर्याय म्हणजे उत्तरं बदलू शकतात. याचबरोबर जिथं पर्याय चुकीचे आहेत, पर्याय चुकीचे आहेत, बरोबर पर्याय नाही, तो प्रश्नही रद्द होऊ शकतो. या संदर्भातही सकारात्मक
बोलणं झालंय आणि म्हणून यात सुद्धा बदल होईल. परीक्षा परिषद आपल्या सर्वांसाठी पॉझिटिव्ह विचार करणार आहे. 100% सर्वांनी याबद्दल सुद्धा योग्य निर्णय घेतला जाईल. आणि हा मीडियम बदल अनेकांनी परीक्षा परिषदे पुणे या ठिकाणी जाऊन सुद्धा हा मुद्दा मांडला होता. अध्यक्ष साहेबांनी लगेच सांगितलं हा या मुद्द्याबद्दल आम्ही विचार केलेला आहे की 8 ब्लॉकमध्ये काय झालं होतं, मराठी माध्यम ज्यांनी निवडलं होतं त्यांना मात्र इंग्लिश माध्यमाची प्रश्नपत्रिका आले, मात्र त्यांची उत्तरपत्रिका तपासली ती मराठी माध्यम, कारण उत्तरपत्रिकेवर मराठी माध्यमच लिहिलेलं आहे. 8 ब्लॉकमध्ये असं झालं होतं की ज्यांनी इंग्लिश माध्यम निवडलं होतं त्यांना मराठी माध्यमाची प्रश्नपत्रिका आली, मात्र त्यांची उत्तरपत्रिका इंग्लिश माध्यमानुसारच तपासली गेली. याबद्दलही आम्ही 100% यांच्या पात्रतेसंदर्भात पुन्हा यांच्या प्रश्नपत्रिकेनुसार यांच्या उत्तरपत्रिका तपासल्या जातील आणि यामधील खूप जण पात्र होतील. अंतिम जो निकाल येणार आहे त्या संदर्भात परीक्षा परिषद आम्हालाही वाटत नव्हतं की इतक्या सकारात्मकपणे प्रतिसाद देतील, पण खूप वेळ दिला, आपले सगळे प्रश्न समजून घेतले आणि त्यामुळं मी आपल्या सर्वांना खात्री देतो की 100% हे 3 मुद्दे घेऊन आपण परीक्षा परिषदेपर्यंत, शिक्षण विभागापर्यंत, आदरणीय मंत्री साहेबांपर्यंत, आदरणीय सचिव साहेबांपर्यंत पोहोचलो आणि हे जे मुद्दे मांडले 100% आपल्याला न्याय देण्यासाठी जेवढं करता येईल तेवढं या शिक्षण विभागानं करू अशा पद्धतीचं आश्वासन दिलेलं आहे. येत्या 2च दिवसामध्ये हे सगळं क्लिअर होऊन नवी अधिसूचना, नवा निकाल जो येईल तो आपल्या सर्वांसाठी आनंददायी असेल आणि तो आनंद मिळावा यासाठी आमचा सगळ्यांचा प्रयत्न 36 तास सलग आम्ही दिवसभर तर जेवण नाही का, नाश्ता नाही का, काय नाही की नको आपण इकडं तिकडं जायचो आणि साहेब जायचे किंवा संबंधित अधिकारी जायचे म्हणून दिवसभर जेवणही नाही आणि 36 तास झोपही नाही, आरामही नाही. काल रात्री सगळा प्रवास रात्रभर झाला आणि सकाळी 5:30 वाजता नगरमध्ये पोहोचलो. त्यानंतर कलर PDF बनवून संदर्भाचे आपल्याला बनवणं गरजेचं होतं, ते पाठवणं गरजेचं होतं संबंधित विभागाला आणि त्याच्यामुळं सकाळपर्यंत हे सगळं आत्तापर्यंत हे काम चालू होतं. त्यानंतर एक तुम्हाला हे सगळं सांगण्यासाठीचा व्हिडिओ रेकॉर्ड केला, परंतु त्याच्यात आवाजच नीट रेकॉर्ड झाला नाही. तो अपलोडही केला होता यूट्यूबला, परंतु आवाज येत नव्हता म्हणून तो डिलीट केला, पुन्हा आता रेकॉर्ड केला. आपल्या सर्वांचा समाधान, आपल्या सर्वांचा आनंद, आपल्या सर्वांचं यश हे आमचं, हेच खऱ्या अर्थानं आमचं ध्येय आहे. गेल्या 18 वर्षापासून याच ध्येयानुसार आमचं मार्गक्रमण चालू आहे. आपल्या शेळके मास्टरमाइंड अकॅडमीचा, मास्टरमाइंड स्कॉलरशिप अकॅडमीचा हा सगळा प्रवास चालू आहे. सगळी टीम या कामाला लागली होती. सर्व मित्रमंडळी, मुंबईमधील सर्व विद्यार्थी यांनी खूप छान पद्धतीनं या मीटिंगचं, या सर्व आपल्या नियोजनाचं अतिशय अचूक नियोजन केलं आणि मला असं वाटतं आपण 100% यामध्ये यशस्वी झालो आहोत. आपल्या पद्धतीने 100% खूप छान पद्धतीचा प्रयत्न झालेला आहे. सगळ्यांना यश येईल आणि 18 वर्षापासून आपण जो विद्यार्थ्यांसाठी केलेल्या कामाचा जो विश्वास आहे, तो विश्वास म्हणजेच माझा श्वास आहे हे ब्रीथ पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवू. पुन्हा एकदा अशा पद्धतीने आपल्या सर्वांसाठीचा हा माझा प्रयत्न आहे. या छोट्याशा प्रयत्नामध्ये जर यश मिळालं तर खरोखर तुम्हाला सांगतो आपल्या सर्वांचा जो विश्वास आहे त्या विश्वासाची ताकद आहे. माझ्या सर्व मित्र विद्यार्थ्यांनी मुंबईमध्ये जे सुंदरसं नियोजन केलं, खरं तर त्यांची ती ताकद आहे आणि परमेश्वराची कृपा आहे, साधू संतांची कृपा आहे, एवढंच म्हणेल. राष्ट्रपुरुषांची प्रेरणा आहे आणि या सगळ्यातून फक्त आणि फक्त आपल्या सर्वांना न्याय मिळावा हीच अपेक्षा आहे. मला व्हायरल व्हायचं नाही आणि मला काही नाही, मी एक सामान्य हाडाचा शिक्षक आहे. बस माझ्या विद्यार्थ्यांना घडवत राहील, माझ्या विद्यार्थ्यांना शिकवत राहील, जे कोर्स घेतोय त्या कोर्समध्ये सर्वोत्तम निकाल लावत राहील, एवढाच माझा छोटासा प्रयत्न असेल. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.